महिषासूर मर्दिनी म्हणून पूजल्या जाणाऱ्या दुर्गा मातेचा नवरात्र उत्सव सध्या राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। राज्यात नवरात्र उत्सव सुरू असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील एका आधुनिक दुर्गा पोलिसाचं दर्शन महिषासुराला नाही तर चक्क दरोडेखोरांना झाले। सरस्वती काळे असे या नवदुर्गा पोलीस शिपाई महिलेचे नाव आहे। बँकेसमोर पडत असलेल्या दरोड्याच्या घटनेला आळा घालण्यासाठी सरस्वती काळे ह्या एकट्या महिला पोलीस शिपाईने चक्क नवदुर्गेचं रूप घेत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत। हातात कोणतेही शस्त्र नसताना देखील बंदूकधारी दरोडेखोरांच्या मुसक्या सरस्वती काळे ह्या महिला पोलीस शिपाईने आवळल्यात। सरस्वती काळे या घटस्थापनेच्या दिवशी आकुर्डी परिसरातील तुळजाभवानी मंदिरासमोर बंदोबस्त करत होत्या। त्या दरम्यान प्रमोद नामदेव चांदणे हा दरोडेखोर हातात बंदूक घेऊन तुळजाभवानी मंदिराजवळच असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र समोर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होता। प्रमोद नामदेव चांदणे हा दरोडेखोर आपल्या एका साथीदारासोबत पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांची जवळपास 12 लाख रुपयांची रोख रक्कम बँकेसमोर लुटण्याचा प्रयत्न करत होता। हा सर्व धक्कादायक प्रकार सरस्वती काळे या महिला पोलीस शिपाईच्या निदर्शनास येताच तिने अत्यंत चपळाईने दरोडेखोरावर झडप घेत दरोडेखोराची बंदूक स्वतःकडे काढून घेतली आणि त्यानंतर लगेच बँकेसमोर उभे असलेल्या काही नागरिकांच्या मदतीने दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यात। सरस्वती काळे यांनी मुसक्या आवळलेल्या दरोडेखोर आणि त्यांच्या इतर 2 सहकाऱ्यांविरोधात निगडी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरस्वती काळे ह्या एकट्या पोलीस शिपाई महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे संपूर्ण पोलीस दलात सरस्वती काळेवर कौतुकाचा वर्षाव होतोय। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी देखील सरस्वती काळे हिचं सत्कार करत तिला 10,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। मी कर्तव्यावर एकटी असताना देखील जसं धैर्य दाखवलं अगदी तसंच धैर्य इतर पोलिसांनी देखील दाखवून सर्वसामान्य जनतेचं रक्षण करायला हवं। आपल्या सेवेचे तास जरी संपले असले तरी सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कधीच संपत नाही, अशी प्रतिक्रिया सरस्वती काळे यांनी दिली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात। नवरात्रनिमित्त माझा बंदोबस्त लागलेला होता। तुळजाभवानी मंदिरजवळ मी होते। ड्युटीसाठी हजर असताना त्या ठिकाणी आरडाओरडा मला ऐकू आला। त्या ठिकाणी मी पळत गेले। काय झाले बघितले मी त्या ठिकाणी तर वेपन दिसले मला। एक जणाकडे वेपन घेतले, मी ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला लगेच फोन केला। तात्काळ मदत मला मिळाली। तुमच्यामुळे एक मोठा दरोडा टळला असं वाटतंय का? जर त्यावेळेस तुम्ही नसते तर एखादी तिथे दुर्घटना घडू शकली असती, फायर होऊ शकला असता, एक दरोडेखोरांना दरोडा म्हणजे कॅश लुटता आली असती असं वाटतंय का? हो, त्याच्याकडे पिस्टल होता ना, वाटतच होतं तसं मला। तर पोलीस स्टेशनला फोन केला मी, मदत प्राप्त झाली मला लगेच। तुम्ही एकटे होते, तुम्ही बाकी लोकांना काय आवाहन कराल? तुमच्यासारखे खात्यामध्ये कित्येक असे शिपाई आहेत, अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांना देखील काय आवाहन कराल? जसं तुम्ही कर्तव्य पार पाडलं तसं त्यांनी पण कर्तव्य पार पाडावं का? सगळ्यांनी धैर्याने काम करावं मला असं वाटते। म्हणजे घाबरू नये, पोलीस आहोत आपण तर घाबरून जाऊ नये, मदतीसाठी सगळ्यांसाठी धावून यावे। काल दुपारी 1 ते 1:15च्या दरम्यान ज्याला आपण दिवसा ढवळ्या दरोडा म्हणतो त्याची परिस्थिती काल निगडी पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये आम्हाला आलेली आहे। आणि या आजच्या बाईटचं विशेष हे की याच्यामध्ये पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आणि विशेषतः सिंगल हँडेडली एकट्या महिला कॉन्स्टेबल श्रीमती सरस्वती काळे यांनी जे धाडस दाखवलेलं आहे त्यामुळे होणारा मोठा दरोडा आणि त्याच्यासोबत होणारी घटना ह्या दोन्ही घटना टळल्या। आणि त्यानंतर निगडी पोलिसांनी खूप तात्पर्य दाखवून आमच्या हद्दीतले ACPs, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि टीम यांनी सर्व आरोपींची लिंक शोधून त्यांना 24 तासाच्या आतमध्ये 12 तासाच्या आतमध्ये सगळ्यांना जेरबंद केलं। घटना अशी होती की 1:15च्या दरम्यान पेट्रोल पंपाचे 2 कर्मचारी 3 दिवसाची साचलेली कॅश जवळजवळ 12 लाख रुपये बँकेत महाराष्ट्र बँक आकुर्डी ब्रांच येथे घेऊन जात असताना अगदी बँकेच्या गेटवरती दबा धरून बसलेला हत्यारबंद आरोपी हा तिथे पिस्तूलसहित जिवंत काडतुसासहित खिशामध्ये मिरचीची पूड घेऊन तिथे थांबलेला होता। जसेही बँकेमध्ये एंट्री करणार पैशासहित कर्मचारी त्यांच्या हातात ती बँक त्यांनी तात्काळ हिसकून घेण्याचा प्रयत्न केला। ती बॅग त्या कर्मचाऱ्यांनी सोडली नाही, त्यामुळे त्याला अटकाव निर्माण झाला
लगेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावरती झडप टाकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि काही अंतरावरती दुसरी ड्युटी रोडवरती असणारी आमच्या महिला कॉन्स्टेबल श्रीमती सरस्वती काळे यांनी ही झटपट बघून स्वतः धावत जाऊन त्याच्या जवळ असलेला हत्यार हे तात्काळ त्यांनी काढून घेण्यामध्ये यशस्वी झाल्या. त्यामुळं आरोपीकडं दुसरा कुठला पर्याय राहिला नाही आणि त्यांनी स्वतः त्या सरेंडर केलं, पोलिसांसोबत आत्मसमर्पण केलं आणि तिथली असणारी सतर्क पब्लिक यांनीसुद्धा मोलाची मदत केली. त्यामुळं बँकेच्या समोर होणारा दरोडा, 12 लाख रुपये, हातात असणारा हत्यार आणि मिरचीची पूड याला वापरून होणारी दुर्घटना, या सर्व दुर्घटना टाळण्यामध्ये निगडी पोलिसांना मोठं यश आलेलं आहे. त्याबद्दल माननीय पोलीस आयुक्तांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन 10,000 रुपये आमच्या महिला कॉन्स्टेबल सरस्वती काळे यांना एक रिवॉर्ड म्हणून डिक्लेअर केलं आणि स्वतः आज येऊन त्यांनी सर्वांची अभिनंदन करून आज त्यांना ते बक्षीससुद्धा त्यांच्या हाती सुपूर्द केलेलं आहे.